नमस्कार, मी प्राजक्ता घेऊन आली आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समस्यावरती एकदम कारगर असा व्हिडिओ। मी ना घरीच घरगुती तेल बनवत असते, पण 6 ते 7 महिने झाले मी तेल बनवलं नाही। आणि तुम्ही बघू शकता पावसाळा आहे, इथे ह्युमिडिटी प्रचंड आहे, त्यामुळे प्रचंड घाम येत राहतो, त्यामुळे डॅन्ड्रफ किंवा केस गळणे हे खूप कॉमन झालं होतं। आणि आता शेवटी मी मनावरच घेतलं की आज मी घरच्या घरी माझ्या केस वाढीसाठी, हेअर फॉल साठी एकदम जबरदस्त तेल बनवणार आहे। याचा 100% तुम्हाला रिझल्ट मिळतो। यामध्ये ज्या ज्या वस्तू वापरल्या आहेत त्या आपल्या घरीच अवेलेबल असतात, त्याचे काय महत्त्व आहे या तेलामध्ये त्याचा सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर तुम्हाला इकडे मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत, 2 ते 3। तेलाचं प्रमाण जर खूप जास्त बनवत असाल तर इकडे कांदा जास्त लागणार आहे। कांदा जो आहे तो केस वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे। कांद्यामध्ये सल्फर असतं जे आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप आवश्यक असतं। म्हणजे कांद्यामुळे काय होतं, आपल्या केसांचा जो कूप असतो ना ते मजबूत करतं आणि केस गळती फार कमी करतं। आता बघा, हा जो काही कांदा आहे यापेक्षा छोटे सुद्धा कांदे मिळतात, तुम्ही ते सुद्धा 4 ते 5 घेऊ शकता, जेणेकरून आपण जेव्हा हे बनवतोय तर डायरेक्टली ते कांदे तुम्ही त्यामध्येच ठेवू शकता, असं सुद्धा तुम्ही करू शकता। याचं जे काही टर्फल आहे ते मी काढून घेते, एकदा स्वच्छ तुम्ही धुवून घेऊ शकता जर बुरशी वगैरे लागली असेल तर। त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे लवंग, आणि लवंग आपल्याला कांद्यामध्ये अशा पद्धतीने घालायच्यात। आता लवंग काय घेतलंय, लवंग सुद्धा आपल्या केसांसाठी फार उपयुक्त आहे, कारण आपल्या लवंग काय करतं तर आपल्या टाळूमध्ये रक्त परिसंचन सुधारत असतं आणि त्यामुळे केसांची वाढ फार चांगली होते। किंवा जर तुमच्या टाळूवरती काही इन्फेक्शन झालं असेल, जसं की डॅन्ड्रफ स्वरूपात ते असतं, घामामुळे असेल तर ते सुद्धा सुधारण्यास फार मदत करतं, डॅन्ड्रफ जाण्यास फार मदत करतं आणि त्याचबरोबर कोंडा कमी करतं। म्हणजे यामध्ये सर्व शॉर्ट अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत, जे कोंडा आणि टाळूच्या इतर काही ज्या समस्या असेल ना त्या कमी करण्यास फार मदत करतं। त्यामुळे मी आवर्जून घेतलं। जसं मी म्हटलं, मी इकडे मुंबईला राहते, इकडे कंटिन्यू पाऊस असो, उन्हाळा असो, भरपूर ह्युमिडिटी आहे आणि त्यामुळे प्रचंड घाम राहतो। आपला जो टाळू असतो तो घामाने अगदी खूप ओला असतो आणि त्यामुळे डॅन्ड्रफ या गोष्टी, हेअर फॉल हे खूप होतं। तुम्हाला तर गावाकडे जास्त बघायला मिळत नसेल, पण जे शहरात राहतात त्यांना हे समस्या जास्त असतात। आणि मी नेहमी तुमच्यासोबत वेगळ्या रेमेडी शेअर केल्या आहेत केसां रिलेटेड। मी घरीच हे तेल बनवत असते, पण यावेळेस मला टाइमच भेटला नाही। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे रोजमेरी। हे तुम्हाला जिथे आयुर्वेदिक मेडिकल असेल तिथे खूप इझिली मिळेल, आयुर्वेदिक शॉप जिथे असेल तिथे खूप इझिली मिळून जातील। ड्राय रोजमेरी भेटलेले आहेत। आणि इथे ही जी कांद्याची बी असते ना त्याची ही पावडर आहे। काय काय इन्ग्रेडियंट घेणार आहोत मी तुम्हाला इथे आधी डिटेलमध्ये सांगून देते आहे, याची उपयोग मी समोर करत असताना तुम्हाला सांगणारच आहे। त्यानंतर आपल्याला इकडे लागणार आहे तो म्हणजे आवळा। बघा, ड्राईड आवळा लागणार आहे। तर मेथी दाणे, कांद्याचं बी मी एकदाच ना असं ठेवून दिलं होतं, म्हणजे मी काय करायचे, तेल संपलं की एकदाच असं मेथी दाणे, कांद्याचं बी आणि आवळा असं ठेवून द्यायचे बघा ह्या अशा झिपलॉक बॅग मध्ये, आणि ते डायरेक्टली त्यामध्ये टाकून तेल बनवायचे। पण काही कारणानिमित्त मला खरंच वेळच भेटला नाही आणि मी बनवलंच नाही, पण माझ्यासाठी खूप मोठं झालं। आता जेव्हा हेअरफॉल खूप होतो आहेत आणि अक्षरशः माझी टाळू खाली दिसायला लागली, स्किन दिसायला लागली, तेव्हा माझं ट्यूब पेटलेलं आहे। सो मला असं वाटते तुमच्यासोबत हे शेअर करावं। हे बघा, जी तुम्हाला कॅरी बॅग मध्ये दिसते ती पावडर आहे। हे अशा पद्धतीचं काळं कांद्याचं बी असतं, सब्जा वेगळा, कांद्याचं बी हे वेगळं। तर याचे आपल्याला घेणं आहे। आपण कांदा सुद्धा घेतला आणि कांद्याचं बी सुद्धा घेतलंय। जर कांदा तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं तर एक वेळ तुम्ही कांद्याचं बी जे आहे, याला कलोंजी म्हटलं, ते अवॉइड करू शकता। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे बघा अलोवेरा। स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण ही रॉ अलोवेरा आपण वापरतोय, यावरती धूळ असते, स्वच्छ धुवून घ्या, कोरडी करून घ्या। यामध्ये पाणी आहे पण मी फॅन खाली ठेवले, सुकून गेलं होतं, आणि असे छोटे असे पीसेस करून घ्या। जे बाहेर मार्केटमध्ये अलोवेरा जेल मिळतं ते वापरायची तुम्हाला गरज नाही आहे। तर मला नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात। कढीपत्ता पण खूप सारा घ्यायचा आहे, जो मला दाखवण्याचं याच्यामध्ये राहिलं। त्यानंतर लोखंडाचंच भांडं आपल्याला घ्यायचं आहे। हो, लोखंडाचंच भांडं आपल्याला इकडे घ्यायचं आहे, त्यामुळे याच्यामध्ये आयर्न असतं, लोह असतं आणि खूप गरजेचं आहे। नसेलच तर मग काहीच हरकत नाही, पण लोखंडाचंच भांडं घ्या। आता इथे खोबरेल तेल घेतलंय, तुम्ही बघू शकता 200 ml च्या मी 2 बॉटल्स घेते आहे, म्हणजे 400 ml तेल घेते आहे। याच्यातून आपल्याला 250 ते 300 ml तेल भेटणार आहे, कारण आपण हे अटवणार सुद्धा आहोत, आपल्याला हे पूर्ण प्रोसेस करायचं आहे। आता खूप सारे आहेत ते त्यांना हे जमत नाही हे तेल बनवायला। मला नक्की कमेंटमध्ये सांगा की जर तुम्हाला हे तेल हवं असेल तर मी नक्कीच तुम्हाला हे प्रोव्हाइड सुद्धा करू शकते, मी स्वतः बनवून प्रोव्हाइड करू शकते। जर तुम्हाला हे तेल हवं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हो आम्हाला हवंय, सो मी हे नक्की बनवून मग तुम्ही ऑर्डर सुद्धा देऊ शकता मला, तसं सुद्धा तुम्ही नक्की सांगू शकता। आता बघा, जर तुम्हाला मोहरीचं तेल सूट होत असेल
तर इकडे तुम्ही 300 ml खोबऱ्याचं तेल घ्या आणि 200 ml मोहरीचं तेल घ्या. युपी तिकडच्या साईडला ना मोहरीचं तेल खूप लावतात आणि त्यांचे कसे एकदम घनदाट असे असतात, पण मोहरीचं तेल काय असतं थोडंसं जास्त घट्ट असतं, त्यामुळे ना केस गळती सुद्धा फार होऊ शकते. सो डायल्यूट करून त्याचा वापर करा. इकडे आता मी 400 ml घेतले, तर तुम्ही यामध्ये ऍडिशनल अजून 200 ml मोहरीचं तेल टाकू शकता आणि थोडंसं कोरफडीचं सुद्धा तेल टाकू शकता, जेणेकरून तुमच्या टाळूवर चांगलं आपण जेव्हा मसाज करतो तेव्हा खूप छान पद्धतीने रिझल्ट येईल. आता हे दोन्ही कांदे आपण या सहित यामध्ये टाकले आणि असं आपण का लावलंय तर जी लवंग आहे ती पटकन करपू नये म्हणून आपण ही ट्रिक वापरलेली आहे. बाकी यामध्ये काहीच रॉकेट सायन्स नाही. तुम्ही कांदा हवं तर बारीक कापून घेऊ शकता, तो कांदा तसा टाकू शकता आणि नंतर तुम्ही यामध्ये जे लवंग आहे ती नंतर शेवटला टाकू शकता. खूप सारा कढीपत्ता घ्यायचा आहे, तो टाकायचा आहे, स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचा आहे. ड्राईड आवळा टाकलाय, मेथी दाणे आपल्याला टाकायचे आहे, इथे मूठभर कांद्याचं बी टाकायचं आहे, मूठभर सगळ्या गोष्टी आपल्याला टाकायचं आहे. पण एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे, यामध्ये जर तुम्हाला खरंच जास्वंदाचं फूल भेटले, पान भेटले तर नक्की टाका. मी इतकं बघितलं, अक्षरशः हा व्हिडिओ मला खूप आधीच बनवायचा होता पण मला ते मिळतच नव्हतं. मी बघत होते, मला भेटलंच नाही. त्यामुळे जास्वंदाचे फुलं आणि पानं सुद्धा यामध्ये टाका. भरपूर आपल्याला मेथी यामध्ये टाकायची आहे, मेथीचे दाणे यामध्ये टाकायचे आहेत आणि मंदच आच ठेवायची आहे. लक्षात घ्या, पूर्ण प्रोसेस आपल्याला मंद आचेवरती करायचं आहे. हे तेल बनवण्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 तास लागणार आहे. आता बघा, हे असं होऊ द्यायचं आहे. मी तुम्हाला यामध्ये जे जे इन्ग्रेडियंट टाकले आहेत त्याचं एक सांगते आहे आणि यामध्ये टाकायचे आहे आपल्याला रोजमेरी. रोजमेरी सुद्धा मी इकडे मूठभर टाकलेली आहे, भरपूर टाकली आहे. मला ही एवढी 100 ग्रॅम रोजमेरी भेटली आहे बघा. नाही, 50 ग्रॅम मी आणली आहे, ती मला भेटलेली आहे 100 रुपयाला. सो या पद्धतीने तुम्हाला करायचं. एकदाच आणून ठेवली आहे मी. तर बघा, कोरपड काय करतं तर हे आपल्या केस जे आहे तिथे ना मॉइश्चराईज ठेवण्यास मदत करतं, म्हणजे आपल्या टाळूला शांत करतं आणि केसाच्या वाढीला सुद्धा खूप प्रोत्साहन देतं. कोरफडीमध्ये ना व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडंट आणि एन्झाईम्स असतात, म्हणजे जे आपल्या केसांचं खूप आहे ना त्यांना मजबूत करण्यास मदत करतात आणि केसांची वाढ खूप चांगली होते. यामध्ये जे आपण मेथी दाणे टाकले, त्या मेथी दाण्यामध्ये प्रथिने असतात, निकोटिनिक ऍसिड असतं भरपूर प्रमाणामध्ये, जे केस गळती आपल्याला फार कमी होण्यास मदत करतं आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतं. त्याचबरोबर जे केसांचे मूळ आहे, ज्याला आपण केसांचा कूप म्हणतो, त्यांना सुद्धा पुन्हा तयार करण्यास खूप मदत करतं आणि केस गळती याने प्रचंड कमी होतं. यामध्ये आपण जे कांद्याचं बी घेतलेलं आहे, त्या कांद्याचं बी किंवा त्याची पावडर तुम्हाला जे अवेलेबल होत असेल ते मला घ्यायचं आहे. एक उत्तम प्रकारचं सल्फर यामध्ये अवेलेबल असतं. सल्फर एक समृद्ध स्रोत आहे बघा, जे केसांच्या वाढीसाठी खूप आवश्यक आहे. कांद्यामध्ये सल्फर असतं बघा आणि त्याचबरोबर कांद्याच्या बी मध्ये, म्हणजे ते कांद्याचाच प्रकार आला, यामध्ये सुद्धा सल्फर असतं. सल्फर ना केसांच्या कुपांना मजबूत करत असतं आणि आपल्या केसांची गुणवत्ता सुद्धा सुधारत असतं. म्हणजे कांद्याच्या बिया केसांच्या वाढीस ना चालना सुद्धा देत असतात आणि त्यामुळे आपल्या केसांचं आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत होत असतं. त्यानंतर आपण यामध्ये वापरलेलं आहे भरपूर सारं रोजमेरी, जे केस वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले पोषक घटक ना केसांच्या मुळांना खूप मजबूत करतात आणि केस गळती सुद्धा कमी करत असतात. म्हणजे रोजमेरी तेल जेव्हा आपण केसांच्या मुळाशी लावतो ना, ते उत्तेजित करत असतात आणि रक्त परिसंचन खूप सुधारत असतं. ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं, केस गळती कमी होते, केसांना चमक येते, मजबूत बनतात, टाळूचं आरोग्य चांगलं राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले केस एकदम छान शायनी होतात. आता बघा, आपण यामध्ये जो कांदा टाकलाय तो पूर्ण आपल्याला काळपट होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत ही प्रोसेस चालूच राहू द्यायची. बिलकुल मोठ्या आचेवर करायचं नाही, नाहीतर सगळं करपून जाईल. सगळ्या इन्ग्रेडियंटचा अर्क या तेलामध्ये आला पाहिजे, याची तुम्हाला पुरेपूर काळजी घ्यायची आहे. आता बघा, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं असेल तर कांदा सगळ्या बाजूंनी झालाय, मेथी वगैरे सगळं झालंय. आता मधात आपल्याला कांदा अशा पद्धतीने फोडून घ्यायचा आहे, कारण हे तेल चांगलं आपल्याला करपवायचं. त्यामुळे तुम्ही हे प्रोसेस टाळण्यासाठी पहिलेच बारीक सुद्धा करू शकता, पण आपलं लवंग करपायला नको म्हणून आपण हे असं केलं होतं. आता हे जोपर्यंत पूर्ण काळं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे चालू राहू द्यायचं. हे पूर्ण प्रोसेस करण्यासाठी मला 1 ते 1.5 तास लागलेला आहे. आता आपण यामध्ये जो कढीपत्ता टाकलाय तो केसांची वाढ करतोय चांगली, केस गळती थांबवतो आणि केसांना चमकदार बनवतो. आणि जास्वंदाची जर तुम्ही फुल किंवा पानं यामध्ये घेतली ना तर कोंडा कमी होतो आणि अकाली जे केस पांढरे होतात ना ते सुद्धा यामुळे कमी होतात. यामध्ये आपण जो आवळा घेतलाय त्यामुळे सुद्धा अकाली पांढरे केस कमी होतात. आता तुम्ही बघू शकता
हे तेल व्यवस्थित झालेलं आहे. आता याला रूम टेम्परेचर वरती येऊ द्यायचं. अशी काचेची बॉटलच आपल्याला घ्यायची, जी स्वच्छ धुवून घ्यायची, उन्हामध्ये सुकून घ्यायची किंवा फॅन खाली सुकून घ्यायची आणि हे तेल त्यामध्ये भरायचं. जुनी तुमच्याकडे खोबरेल तेलाची बॉटल असेल, तिचं झिपर ओपन होत असेल, त्यामध्ये स्टोअर करू शकता. हा माझा 1 ते 2 महिन्याचा स्टॉक रेडी झालेला आहे. आपण यामध्ये जे कढीपत्ता टाकलेला आहे त्यामध्ये बीटा कॅरोटीन असतं, प्रथिने म्हणजे प्रोटीन असतं, भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे केस गळती फार कमी होते. त्यामुळे कढीपत्ता भरपूर टाकायचा. कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी सुद्धा असतात, त्यामुळे केस चमकदार होतात, निरोगी होतात. जे जे वापरले त्याचे भरपूर अशा अग्रगण्य असे मस्त अशी युजेस आहेत, जे आपल्या केसांना बिलकुलच रप्चर करत नाही. आता दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांच्या कमेंट येतील, मग आमचं टकलं पडलं तर केस येतील का? बघा, तुमची लाईफस्टाईल म्हणजे आपलीच, मी पण येते त्यामध्ये, आपली लाईफस्टाईल एवढी धावपळीची आहे की आपल्याला वेळेवर जेवण ह्या गोष्टी होत नाही. त्यामुळे टक्कल पडलं तर त्या केस येतील जर लाईफस्टाईल चेंज केली तर. हे गोष्ट नक्की लक्षात घ्या. पण जर तुमची केस गळती होत असेल तर ती केस गळती आणि नक्कीच थांबते. कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. माझे जे हसबंड आहे त्यांची सुद्धा केस गळती खूप झाली आणि त्यांचं अगदी टक्कल पडायला लागले, पण त्यांची ती केस गळती कुठेतरी थांबावी म्हणून ते सुद्धा हेच तेल वापरतात. माझं छोटं बाळ आहे, त्याचे सुद्धा हेअर ग्रोथ फार कमी झाल्यापासून मी 2 ते 3 वेळेस टक्कल केलं, पण मी तिला सुद्धा हेच तेल वापरते. म्हणजे आमच्या घरी बघायला गेलं तर केसांचा सगळ्यांना प्रॉब्लेम आहे, जेनेटिक सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर मी हेच तेल वापरायला लागलेली आहे. मला याचा जबरदस्त रिझल्ट येतो. आणि तुम्हाला हे पाहिजे असेल, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला नाहीये टाइम, तुम्हाला ऑर्डर करायचं, तर मला तुम्ही तसं सांगू शकता. मी यावरती नक्की काम करून लवकरात लवकर हे तेल तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल. हे असंच या चाळणीवरती ठेवायचं, म्हणजे जे एक्स्ट्रा तेल आहे ते पूर्ण निघून येतं. आता ह्या कंटेनरमध्ये खरं तर आपण हे तेल टाकले, पण हे पूर्ण रूम टेम्परेचर वरती येऊ द्यायचं आणि मगच झाकण लावायचं, नाही तर खराब होऊ शकतं. आणि हे तेल कसं वापरायचं, चला ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर ज्या दिवशी तुम्हाला केस धुवायचं, त्या केस धुण्याच्या 3 ते 4 तास अगोदर तुम्हाला हे केसांच्या मुळाशी लावायचंय. आता बघा, जर तुम्हाला केस गळती खूप होत असेल तर अशा वेळेस तुम्हाला हे हप्त्यामधनं 2 ते 3 वेळेस ट्राय करायचंय. आणि जर तुम्हाला केस गळती फार कमी असेल तर तुम्ही हप्त्यामधून एकदा वापरलं तरी चालेल. जर तुम्हाला फार केस गळती असेल तर रात्री तेल लावून दुसऱ्या दिवशी केस धुवायचे नाही, अशाने पण केस गळती होते. त्यामुळे आपल्याला 2 ते 3 तास अगोदर केसांच्या मुळाशी हे लावायचे. असं एक भेटते बघा, याने खूप छान मसाज होतो. मी प्रोडक्ट टॅग केला, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल. याने खूप छान मसाज होतो. याला आपल्याला 5 ते 10 मिनिटं मसाज करायचा आहे हे तेल लावल्यानंतर. जेव्हा तुम्ही हे तेल लावाल तेव्हा जर तुम्हाला जमेल तर तुम्ही हे जे तेल आहे ना ते थोडंसं कोमट करून लावा आणि खरं जास्वंदाचे फूल यामध्ये नक्की टाका, तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. अशा पद्धतीने मसाज करायचा आहे, कोणाची हेल्प घ्यायची गरज नाही. आणि केस धुण्यासाठी तुम्हाला माइल्ड हर्बल शॅम्पूच वापरायचा. मी शॅम्पूचा सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणजे तुम्ही घरच्या घरी हे करू शकता. मला फक्त शॅम्पूचा बेस मिळत नाहीये, म्हणजे आपण एक जबरदस्त घरच्या घरी तेल, घरच्या घरी शॅम्पू, म्हणजे आपले केस गळती थांबणार आहे. अशा पद्धतीने थांबून 3 ते 4 तासांनी केस तुम्हाला वॉश करायचंय. तुम्हाला 15 दिवसात रिझल्ट मिळायला बघेल. मी तुम्हाला माझा रिझल्ट नक्की शेअर करेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल हाईप नक्की करा. चलो बाय.